मंच तयार करण्यात आला आहे। पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस आज या राज्यात हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादचा दौरा करणार आहेत। त्यापूर्वी वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबांची काल राज्यपालांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। पश्चिम बंगाल सरकारला जर मदत लागली तर केंद्र सरकार केंद्रीय सुरक्षा दल पाठवू शकतं। गेल्या काही काळापासून बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार सहन केला जाणार नाही, याविरोधात कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं। राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकानं अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या नेतृत्वात काल हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला। पीडितांनी या पथकासमोर आपल्या व्यथा मांडल्या। मानवाधिकार आयोगाचं पथकही हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे। यहाँ पे इस कैंप महिलाएं हैं, बच्चे हैं, उन सभी को मैं मिली हूँ। उनके साथ क्या बीती है इसके बारे में उन्होंने अभी मुझे बताया है, अवगत किया है। हम उनके साथ बात भी कर रहे हैं, पर मैं इतना एक ही बात कहूँगी कि जो वो बात कह रही है ये बात बहुत कल्पना के बाहर से है। इन महिलाओं को बहुत तकलीफ हुई है, इनके घर भी जले गए हैं, इनसे फोर्सफुली इनको घर से बाहर निकाल दिया गया है, इनके साथ अनेक सेक्सुअल असॉल्ट भी हुए हैं। मुर्शिदाबादमधून अनेक हिंदू कुटुंबांनी पलायन करत मालदा आणि अन्य ठिकाणी आश्रय घेतला आहे। वक्फ कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनानंतर या जिल्ह्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या। त्या कालपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत। 11 एप्रिलला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकानं साक्षी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे। आधार केंद्र चालक